वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाइट सोसायटीजवळ भैरोबा नाल्यावरील पुलावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात 4 चाकी गाडी अनियंत्रित होऊन थेट नाल्यात कोसळली। या दुर्घटनेत वाहन चालक गंभीर जखमी झाला होता। मात्र प्रसंगावधान राखत नायर आशिष कुमार यादव यांनी तात्काळ मदत करत चालकाचा जीव वाचवला। सकाळी 10च्या सुमारास पुलावरून जात असताना आशिष कुमार यादव यांना रस्त्यावर मोठी गर्दी दिसली। चौकशी केल्यावर नाल्यात एक कार पडल्याचं कळलं। वाहनात हालचाल होत असल्याचं जाणवताच आत कोणी अडकलं असावं असा संशय आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नाल्यात उतरून पाहणी केली। कारमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत अडकलेली दिसली। स्थानिक नागरिकांच्या मदतीनं त्यांनी गाडीचा काच फोडून त्या जखमी चालकाला बाहेर काढलं। त्यावेळी त्याच्या नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता। लष्करातील प्रशिक्षणाचा उपयोग करत यादव यांनी तातडीनं रुमालाने नाकावर दाब देऊन रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला नाल्याबाहेर काढलं। गाडीत 1 ते 1.5 लाख रुपये होते। चालक शुद्धीवर आल्यानंतर त्याच्या जवळ असलेली रोख रक्कमही त्यांना प्रामाणिकपणे परत दिली। त्यानंतर टेम्पोच्या मदतीनं त्या जखमी व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। वानवडी बाजार पोलीस चौकीचे PSI बाळासाहेब वाकडे यांनी सांगितलं की जखमी चालकाला तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। डॉक्टरांकडून उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय। पोलिसांनी नाल्यात पडलेली कार बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या मदतीनं कारवाई सुरू केली। अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचा तपास सुरू आहे। वेग, रस्त्याची स्थिती किंवा पुलावरील संरक्षक कड्याची अवस्था याबाबतही चौकशी करण्यात आली आहे। या काळात या भागातील 1 तास वाहतूक उशिराने सुरू झाली। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आशिष कुमार यादव यांच्या धाडसी आणि माणुसकीपूर्ण कृतीचं विशेष कौतुक केलंय। वेळेवर मिळालेल्या मदतीमुळेच मोठी दुर्घटना टळली असून हा प्रसंग समाजात मानवतेचा आणि धैर्याचा एक आदर्श ठरतोय।